15 दिवसाचा कुंभमेळा आज खऱ्या अर्थाने इथे संपतोय। मागील 3 स्पर्धा सातत्यपूर्ण मैदानावर पाहिलाय, पण निश्चितच या विकेटचं कौतुक करायला पाहिजे। 3 टुर्नामेंट असताना देखील विकेट खराब नाही, ज्यापणे आमचं विकेट मेंटेन केलं, क्युरेटरने काम केलं, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। खरोखर अप्रतिम विकेट हे आपण बघतात, जे आमच्या सकाळच्या सत्रामध्ये खेळतात सातत्यपूर्ण लोक, त्यांची ही मेहनत आहे। आम्ही फक्त टुर्नामेंट खेळण्यासाठी आलोत, पण सातत्यपूर्ण मॉर्निंगला जे प्रॅक्टिस करतात ते विकेट मेंटेन करतात, आणि त्यांच्यामुळे ही विकेट तुम्हाला चांगली बघायला मिळाली। चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। पहिला आमदार चषक युवा सोना आयोजित पालघर जिल्हा आमदार चषक आपण बघत आहात। धगधगती ट्रॉफी आता मैदानाच्या आतमध्ये, तर 2 संघ तिकडे होतील, मग नाणेफेक केली जाईल आणि मग ग्रँड फिनालची सुरुवात इकडे केली जाईल। अतिशय रुबाबात त्या ट्रॉफी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। रुबाबात ट्रॉफी आणली जाते मैदानावरनं, आणि मैदानावरनं मग पुन्हा स्टेजवर, आणि स्टेजवरनं कोण विजेता ठरेल या वर्षीचं हे तुम्हा आम्हा सर्वांना बघायला मिळेल। 2 कर्णधार, एका साईडला पवनसूत नवरीचे तुषार मोरे आणि दुसऱ्या साईडला बिरवाडी संघाचा आपण कर्णधार बघत आहोत, ते म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो कीर्तेशी मोरे। दोन्ही आपल्या भागातला आपलं वेगळेपणा धावणारा, आपल्या क्रिकेटमधून नावानिशी लौकिकाला गावाची ओळख करून देताना ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली, असे तुम्हा आम्हा सर्वांना हे क्रिकेटर बघायला मिळतात। खरोखरच कौतुक करावं लागेल ह्या टुर्नामेंटचं, आपण मनापासून कौतुक करायला पाहिजे। ज्या पद्धतीने आपण आयकॉन खेळावर संपूर्ण प्रेम केलं, चांगलं क्रिकेट तुम्हाला मागील 15 दिवसापासून बघायला मिळालं। सातत्यपूर्ण समालोचन करताना आमचा देखील घसा सुकलाय। चला आपण बघत आहात काय ट्रॉफी जिंकलाय। खरोखर त्या ट्रॉफीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। जबरदस्त अचीवमेंट तुम्हाला बघायला मिळते। या दोन्ही संघ लाईनअप करा। 2 संघाला उभं करा आणि कर्णधारांना तिकीट टॉस करा। थँक्यू सो मच। फक्त 2 कर्णधारांना असं उभं ठेवा आणि फोटो शेअर करा, बाकी नाही तर टॉस करूया आपण लगेच। घे बाबा। असं म्हणतात ना, सिद्धिविनायकाला गेल्या का नवस पावतो, पण या मैदानावरचं खऱ्या अर्थाने श्रेय असेल की हे मैदान जेव्हा जेव्हा असेल तेव्हा पवनसूत नवली हा संघ तुम्हाला पाहायलाच मिळेल। 100 किती कॅटेगरी पेपर असला, पवनसूत नवली हा पेपर सोडताना पाहायला मिळतात। आणि एका साईडला या ना तुषारजी ट्रॉफी जोडे राहा ना आपण। चला थोडेसे आपण थोडेसे या दादा, थोडंसं हा यस। काय फोटो सेशन केलं जाते क्षणार्धात। ही ट्रॉफी गावाच्या पलीकडे, देशाच्या पलीकडे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल। ग्रँड फिनाले पहिला आमदार चषक पालघरचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेंद्र गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कुमार माळी आणि टीम, संपूर्ण शिवसेना युवा सेना एंटायर टीम ही तुम्हाला बघायला मिळते। आणि ग्रँड फिनालेसाठी आपण बघत आहात 2 कॅप्टन फोटो सेशन बघत आहात। एका साईडला तुम्हाला पवनसूत नवलीचा कर्णधार तुषार मोरे आणि एका साईडला बिरवाडी संघाचा कर्णधार कीर्तेश घरते बघायला मिळतात। इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सर्व ठिकाणी आहा काय सुंदर क्षणचित्र मिळते। IPL ची कमी जी भासते तुम्हाला इथे पाहायला मिळते पालघरच्या मैदानावर। 1 लाख भव्य दिवशी स्पर्धा मागील 5 दिवसावर आपण करत आहात, आणि खऱ्या अर्थाने रसिका प्रेक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं टॉस पाठवा तिकडून। टॉस आहे बघा तिकडे, कॉमेंट्री बॉक्स पाठवा ना, पाठवा एखादा घेऊन या। सोन्याचा कॉइन ऑरेंज चषकला असतो, पण ते परत घेतात। सोन्याचा कॉइन ऑरेंज चषकला आहे, हा असं करायला पाहिजे। होईल होईल, आपले आयोजक मोठे आहेत, अजून 4 वर्ष आपल्याकडे आहेत, करतील आणि वाह शाबाश, करा चांगली गोष्ट आहे, मोठा स्पर्धा करा।
टॉस होतोय, बघू इथे टॉस जिंकलाय नवली संघ. काय घेणार? नाही हो, त्याला टाटा एस कंपनी पाहिजे, सगळं मिळणार. रिदाधर खूप अप्रतिम. ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टनला. इंटरव्ह्यू खेळणार जाऊया. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ग्रँड फिनाले सुरू होते. एका साईडला बिरवाडे आणि एका साईड तुम्हाला बघायला मिळते, तो पाहायला मिळतो तो म्हणजे पवनसुत नवली. चला मैदान आता रिकामं करा. शेवटची लढत मेगा फायनलची मॅच आमदार चषक 2025 ची आपण पाहत आहात. अगदी काही क्षणामध्ये त्या लढतीला प्रारंभ होईल. अतिशय सुंदर अशी चमचमती ट्रॉफी आणि या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत पवनसुत नवली आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपण पाहतोय जय बजरंग बिरवाडी. या ट्रॉफी करता आता हे दोन्ही संघ खेळताना लढताना झुंजताना दिसणार आहेत. चला बघणार होतो आपण एका साईडला पवनसुत नवली आणि एका साईडला संघ बघणार तो म्हणजे बिरवाडी. दोन्ही संघ मातब्बर. बिरवाडी संघाने सामना दोन्ही संघाची गोलंदाजी जबरदस्त झाली. पवनसुत नवली संघाने तो हुकमतच गाजवलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रीतम बारी म्हणा, प्रज्योत अंबिरे म्हणा, तुमचा ध्रुव म्हणा, यतीन म्हणा, निश्चितच खूप खूप जबरदस्त बॉलिंग अटॅक आतापर्यंत स्पर्धेमध्ये पाहिलेत. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॅटिंग ही तुम्हाला बघायला मिळाली. जसजसं मॅच सुरू होईल समोर समालोचनासाठी तुम्हाला बघतील एक गोड आवाज आदरणीय निश्चित कौतुक करावं लागेल ह्या गुणी बाळाचं. क्रिकेट जरी कमी खेळला, ओमकार संघातून खूप काळ क्रिकेट खेळला, पण क्रिकेटचा जो नॉलेज आणि क्रिकेटचा जो क्लास त्याच्याकडे आहे. असंख्य मॅचेसचा गुण असताना लेदर क्रिकेटमध्ये वेगळी प्रमाणे, लेदर क्रिकेट वेगळा ठसा, लेदर क्रिकेटमध्ये वेगळा इतिहास सांगणार हे तुम्हाला बघायला मिळते. आता बाकीचे आम्ही बघितलं की खेळणार टेनिस, शॉर्ट रनर विकेटचं आणि मग हॅडन वगैरे आपण सांगणार, पण तो क्लासच नाही आपल्याकडे. आपण प्रूव्ह तो आणि हा डिफरन्स आहे खूप. जेव्हा आपण लेदरची कॉमेंट्री करतो, तुम्ही करतात, आम्ही करतात, तो दर्जा असतो. आपल्याला कॉमेंट्री करण्यात हा स्पीड जो आहे तो देखील कमी काय लागला.
पोस्ट घ्यावं लागते, थांबावं लागते, खूप वेगळा प्रकार आहे. असं नाही की काही जायचं आणि माहिती नसेल तर माणसाने बोलूही नाही. ॲक्च्युअली तुमचं परफेक्शन आहे, कारण आपले लोक यूट्यूबवर आपले लोक लाईक करतात, बघतात, तिथे तुमचं परीक्षण होते, मग तिथे आपला किती प्रकारचं आपण लायक आहोत की नाही लायक ते बघायला मिळते. खूप खूप आनंद वाटला. आमच्या ह्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. ह्यांचे देखील आता नावं घ्या, आपल्या तिन्ही पंचांची नावं घ्या संपूर्ण, आणि एका गणवेशात आलेला हा तुम्हाला पाटील नेटवर्क बघायला भेटतो. आजच्या इतिहासामध्ये कोणताच युट्यूबर कधी गणवेशात तुम्हाला बघायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक अनेक शिस्त बघायला मिळेल. चला मैदानाचे दोन्ही पंच तुम्ही जागा घ्या, आणि मला वाटते 6 वाजणार, नो डाऊट. हॅलो, सामन्याला सुरुवात होण्या अगोदर दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना मी विनंती करेन की कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. जय बजरंग बिरवाडी संघाचा 12वा खेळाडू आणि पवनसूत नवली संघाचा 12वा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. नवली संघाचा 12वा खेळाडू इथे आलेला आहे. बिरवाडी टीम आपला 12th मन लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा, वाखाणण्याजोगी स्पर्धा, आमदार चषक 2025 ची मागील 5 दिवसामध्ये अनेक विक्रम, अनेक रेकॉर्ड हे तोडलेत. आपण सबस्क्रायबर मीटर पाहताय पाटील्स नेटवर्कचं. 1,15,093 हे सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळत आहेत पाटील्स नेटवर्कचे, आणि सर्व विक्रम या 5 दिवसामध्ये तोडले गेलेत. व्ह्यूअरशिपच्या माध्यमातून आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं 78,000 व्ह्यूअर्सनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. आणि आता मेगा फायनलची लढत ज्याची उत्कंठा मात्र सर्वांना होती, आणि तो क्षण आपण पाहत आहात, अनुभवत आहात पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून. एका बाजूला आहे जय बजरंग बिरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे पवनसूत नवली. चला, बिरवाडी संघ सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या दिशेला रवाना करायची आहे. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहत आहे मैदानाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय निकुंज राऊत, अपकमिंग यंग टॅलेंटेड प्लेअर बिरवाडी गावचा पाहायला मिळतो, आणि त्याच्या समवेत आपण पाहतायत गोरसई गावचा पवन केणे. एवन पवन आजची रात्र मात्र ज्यानं गाजवले, अगदी चांगलं क्रिकेट खेळले बिरवाडी करता. आता मात्र कसोटी आहे पवनची, शेवटची मॅच, शेवटची लढत. या ट्रॉफीवरती बिरवाडी संघाचं नाव कोरलं जाईल का, की पवनसूत नवली संघाचा दबदबा हा कायम राहील आर्यनच्या मैदानावरती? कारण की जेव्हा जेव्हा आर्यनचं मैदान आणि पवनसूत नवली हे समीकरण येतं तेव्हा सातत्यपूर्ण पाहिलंय की जेव्हा जेव्हा फायनलला पोहोचलाय ट्रॉफीचा हकदार पवनसूत नवली संघ राहिलाय. परंतु आज पाहूया दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत, चांगलं क्रिकेट दोन्ही संघांनी खेळलंय. आणि आता हे द्वंद्व युद्धाला आता सुरुवात होईल. टॉस जिंकलाय पवनसूत नवली संघाने, त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय जय बजरंग बिरवाडी या संघाला. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्कवर प्रज्योत अंबिरे. मेगा स्क्रीनवरती आपण पाहतायत पवन केणे, त्याच्या समवेत अपकमिंग टॅलेंटेड प्लेअर निकुंज, त्याने देखील प्रभावित केलंय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून.
कुमार माळी अँड एंटायर टीम अतिशय चांगल्या पद्धतीने हे आयोजन या स्पर्धेचं सीझन 1 आपण पाहतायत आणि पुढील वर्षात अजून काहीतरी नवीन संकल्पना असेल, चांगले क्रिकेट हे आपल्याला अनुभवायला मिळेल. सामन्याला आता होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ मेगा फिनाले. पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर प्रज्योत. इथे मात्र अगदी चांगला बॉल, त्याला मात्र खेळून काढल्या. ऑन साइडला चेंडू जातोय मिडविकेटच्या क्षेत्रात. डीप मिडविकेटला करण मोरे आहेत, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या बॉलवरती 1 रन पाहायला मिळतेय. कुमार माळी आहेत, पार्थ मोरे यांना आपण पाहताय, कुणाल पाटील यांना आपण पाहताय, प्रदीप यादव यांना आपण पाहताय, विकी संख्या यांना आपण पाहताय, नैवेद्य संख्या यांना देखील आपण पाहताय आणि युवा सेनेची संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक स्वप्न पाहिलं होतं हरियाणाच्या मैदानावरती नाईट मॅचचं आयोजन करावं आणि ती नाईट मॅच या ठिकाणी आयोजित केली आणि यशस्वी देखील करून दाखवली आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत. सामना करण्याकरिता सज्ज होतोय निकुंज. इथे मात्र फुलटॉस बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळले. क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. अगदी सरळ चौकार. 4 धावांकरिता. पवनचा एक्सपिरियन्स आणि त्याचबरोबर आपण पाहतायत पॉवर निकुंजची पाहायला मिळाली. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकाराच्या माध्यमातून धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 5. वेगवान मारा, लो फुलटॉस चेंडू आणि त्याचा मात्र अगदी खरपूस समाचार. षटकातील तिसरा चेंडू. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि यावेळेला मात्र विकेट किपर फ्रेम मध्ये आलाय. इथे लागलाय पहिला धक्का निकुंज राऊतच्या स्वरूपात. अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेट हे पाहायला मिळालं. प्रज्योतच्या विरोधामध्ये फटका मोठा मारला, चौकार निकुंजने खेळला. त्यानंतर टप्प्याला बदललं आणि अचानक अचंबित बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं बॅटच्या वरच्या भागामध्ये लागलाय. चांगला झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल होतोय साईश ठाकूर. अगदी लवकर विकेट गेली आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय हे बदल यावेळेला मात्र पाहायला मिळतात. साईशला प्रमोट केलं गेलंय. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती जय बजरंग बिरवाडी या संघाची 1 गडी बाद 5. षटकातील चौथा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र ऑफ साइडला खेळून काढलेला आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तुषार मोरे तिथे आहे. चांगलं फील्ड पाहायला मिळालं. आजचा दिवस आपण पाहिला सुपर 8च्या लढती पाहायला मिळाल्या. 2 ऑल इंडिया आयकॉन्स पाहायला मिळाले. प्रत्येक आयकॉन्सने मात्र अगदी चांगलं क्रिकेट खेळलं आणि आज आपण ही अंतिम लढत देखील आता आपल्या भेटीसाठी आली आहे. पवनसुत नवली विरुद्ध जय बजरंग बिरवाडी. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 6. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रज्योत. इथे मात्र वेगवान मारा केला होता, त्याला प्रत्युत्तर दिले. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. करण ठाकूर तिथे आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1च रन पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी ही मात्र हाताळली जाते प्रज्योतच्या माध्यमातून. जो अनुभव आहे प्रज्योतकडे आणि तो अनुभवाचा वापर यावेळेला मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत. ओहो, यावेळेला चांगला बॉल, बॅटची कडा लागलेली आहे. फिल्डर तिथे आहेत, बीट होत आहेत. अगदी वेगाने चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. तितक्याच तत्परतेने मात्र फिल्डर देखील तिथे गेले आणि यावेळेला मात्र आपण पाहताय
2 धावा या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे जय बजरंग बिरवाडी या संघाची 1 गडी बाद 9. पहिलं षटक झालं, 9 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा काहीतरी होतीये. नव्यानं आपण पाहताय साईश दाखल झालाय. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकात अगदी योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी प्रज्योतची पाहायला मिळाली. विकेट टेकिंग षटक देखील पाहायला मिळालं. आता पाहूया पॉवर प्लेचं दुसरं षटक कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली जाईल. पण निश्चितच ज्या पद्धतीने आयकॉन म्हणून त्याला बोलवलं गेलं, एक चांगला ऑलराऊंडर. मी सुरुवातीवर म्हटलं की चांगली बॅटिंग करू शकतो. एक त्याचं मी तुम्हाला स्पर्धा सांगेल, 2 चेंडू 7 धावा होत्या. सावटामध्ये 1 लाखाची राकेश डहाणूवाला हे चषक होतं. आणि नंतर विचार केला की तिथे पाहिलं की कशा बने मग स्पर्धेसाठी 1-2 चेंडू असताना सांगितलं की ह्या चेंडू षटकार मारत आहे 1000 2000 शेवटी ते थांबलं 13,000वर आणि ह्या चेंडूवर जर षटकार मारलं तर 13,000 बक्षीस आणि ते षटकार मारत होते. पण परसी या गोलंदाजाला कव्हरमध्ये षटकार मारला. प्रशांत परसी त्यावेळेला भन्नाट फॉर्ममध्ये बघायचा होता आणि षटकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर 1 असा सामना जिंकून दिला होता. मग तेव्हाच म्हटलं की हा एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अगदी पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 9 धावा फलकावरती झाल्यात. पवन केणेला आपण पाहताय मेगा स्क्रीनवरती. भरपूर फॅन आहेत पवन केणेचे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आपण मेगा स्क्रीनवरती पाहताय. एका बाजूला आपण पाहतो आयकॉन आहे पवन सुत नवली संघाचा गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहताय आयकॉन आहे बिरवाडीचा पवन केणे. घड्याळामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 3:45 वाजत आलेत आणि प्रेक्षक वर्ग अजूनही या मैदानावरती उपस्थित आहे. त्याचं कारण आपण पाहिलं तर या मैदानावरती असलेलं प्रेम, या स्पर्धेवरती असलेलं प्रेम आणि या सर्व खेळाडूंवरती असलेलं प्रेम. या षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. यावेळेला मात्र रनअप मध्ये बिघाड होतोय आणि त्यामुळे मात्र स्वतःला थांबवलं प्रीतमने. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी गॅप मध्ये चेंडू गेलेला आहे. सीमा पार येतोय खणखणीत पवनच्या बॅटमधनं चौकार. अगदी चांगला फटका. लो फुलटॉसचा चेंडू होता. त्याला मात्र ओळखलं पवन केणेने आणि आपल्या अंदाजामध्ये खेळला चौकाराकरिता. आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 13 रन. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रीतम. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला. बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला. प्रज्योत तिथे होते. अगदी चांगले क्षेत्ररक्षण प्रज्योतच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आजच्या दिवसात खास करून कौतुक करायला हवं पवनसुत नवली संघाचा देखील बिरवाडी संघाचा देखील जो खेळ केलाय अगदी वाखाणण्याजोगं. आणि या अंतिम लढतीमध्ये आता हे देखील पाहण्यासारखं या सुंदरशा ट्रॉफीवरती या आमदार चषकावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला. फटका फसतोय की काय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ब्रिजेश घरत होते आणि अगदी चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला गेलाय. इथे लागलाय दुसरा धक्का जय बजरंग बिरवाडी या संघाला. निश्चितच ब्रिजेश चांगला कॅच पकडला. बघितलं संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण बघितला तर पवनसुत नवलीकडनं देखील पाहायला मिळाला. आणि एकत्रित विचार केला बिरवाडी संघ देखील लो स्कोरिंग मॅच जिंकताना चांगला पैकी गोलंदाजी त्याने हाताळली. आणि खरोखरच लो स्कोरिंगची मॅच विचारविनिमय करताना प्रेक्षकांमध्ये चिंता होती की कोणता संघ जाईल. पण खऱ्या अर्थाने शेवटच्या मॅच इन होती. पण जिथे साखरचोळे बाद झाला त्यानंतर बाकी जीवा नावाच्या गोलंदाजाने गोलंदाजी टाकलाय. पालघर तालुका प्रीमियर लीगमध्ये देखील उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक या जीवानाला भेटलं होतं. आणि आता देखील बघितलं की मला वाटतं तुमच्या पवनसुत नवलीमध्येच मिलिंद उनकडे नावाचा गोलंदाज होता.
बॅटर आलेत ते प्रथमेश ठाकर. अतिशय दोन्ही आयकॉन. एक जबरदस्त मॅच इथे बघायला मिळालाय आणि खरोखर जेवढे देखील आयकॉन आले त्याचं भरभरून कौतुक आमच्या प्रेक्षकांनी केलं. त्यांनी देखील चांगला खेळ केला आणि त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे की खरोखरच आमच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा खेळ तुमच्याकडनं बघायला मिळाला. अगदी. आता आपण पाहिलं तर बॅटिंग करताना बिरवाडीकडनं देखील दोन्ही आयकॉन आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतात पवन केणे आणि नव्यानं दाखल झालेला आहे प्रथमेश ठाकरे. अनेक अर्धशतक ज्याच्या नावावरती आहेत तो प्रथमेश स्ट्रायकिंग एंडवरती. षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. आतमध्ये येणारा चेंडू बीट करून जातोय प्रथमेशला. अगदी प्रीतम देखील अचंबित झालाय कारण की अगदी स्टंपच्या वरनं जाताना हा चेंडू दिसला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू अनप्लेबल बॉल होता. सक्षम राहिले नाहीत या चेंडूला ओळखण्यामध्ये प्रथमेश ठाकरे. गुड्ड्या या नावानं मात्र प्रचंड प्रसिद्धी त्याला मिळाली आणि त्याच्या खेळानं मात्र त्यानं प्रभावित केलं आणि मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना प्रथमेशला पाहिलंय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर प्रीतम. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलं जातंय. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. करण मोरे तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. प्रीतम बारीला आपण पाहतोय तर स्नायू त्याचे दुखावले गेलेत आणि दुखापतीमध्ये देखील आपण पाहतात अगदी चांगलं प्रदर्शन हे प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आयकॉन म्हणून मला या संघामध्ये बोलवलंय. ती जबाबदारी ही मात्र जाणून आहेत प्रीतम आणि संघाकरिता 100% डेडिकेशन देणं हे जाणतो. 5 चेंडू झालेत. षटकातील शेवटचा बॉल. घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम टू पवन. याही वेळेला अगदी चांगला बॉल. त्याला मात्र खेळून काढल्या बॉटम हँडचा अगदी वापर योग्य प्रकारे ऑन साइडला चेंडू जातोय. स्क्वेअर लेगला थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याचाच फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचललाय. इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे जय बजरंग बिरवाडी या संघाची फलकावरती 17. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे प्रथम फलंदाजी करताना बिरवाडी संघाची 17. टॉस जिंकला होता पवनसुत नवली या संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय ते जय बजरंग बिरवाडी या संघाला आणि ते आमंत्रण स्वीकारताना आपण पाहिलं पहिली 2 षटकं पॉवर प्लेची संपली आणि 17 रन झाले. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. पहिलं षटक हाताळताना प्रज्योत तंबिरेला आपण पाहिलं 9 रन त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. शिवाय 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर प्रीतम बारीला आपण पाहिलं 8 रन त्याच्याही षटकामध्ये गेले आणि त्याही षटकामध्ये विकेट पाहायला मिळाली. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर ध्रुव. अगदी ध्रुवचं देखील कौतुक तितकंच करायला हवं कारण की कमी वेळामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट त्यानं खेळलंय. चांगली गोलंदाजीचा दर्जा त्यानं सेट केलाय. इथे मात्र पहिलाच बॉल या षटकातील हळवारपणे या चेंडूला खेळलाय. डिपेक्वेट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण यतीन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 1 रन क्विक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा. इथे मात्र धावा जमवणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण की समोरचा संघ देखील तितका ताकदवर आणि त्या संघासमोर पवनसुत नवली संघासमोर जर चांगलं टार्गेट सेट करायचंय तर धावांचा आलेख तुम्हाला उंचवावा लागेल. ध्रुव टू पवन असा सामना जरूर पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. दुसरा बॉल. घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने ध्रुव. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय अगदी गॅप मध्ये. सीमा पार षटकार. फ्लॅट 6.
अतिशय चांगला फटका पवनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या प्रकारे चेंडू टाकला त्याला मात्र ओळखलं पवनने आणि आपल्या शैलीमध्ये चेंडूला खेळले. अगदी क्वालिटी दर्जाचं क्रिकेट पवनच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ध्रुव. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल होता त्याला मात्र खेळून काढलेला आहे. यॉर्कर लेनचा वापर ध्रुवने केला आणि सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र दिशा दिली. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं लॉंग ऑफच्या रिझनला चेंडू गेलाय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 25 धावा. संयमानं दोन्ही फलंदाज सद्यस्थितीला आपण पाहताय खेळताना दिसत आहेत. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ध्रुव अगदी चांगला बॉलच्या वेगामध्ये चेंडू टाकला. त्या वेगाचा वापर मात्र फलंदाजाने केलाय. अगदी दिशा दिली आहे योग्य प्रकारे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. अगदी चांगला कटचा शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. कटचा फटका पाहायला मिळाला. चौकाराची मोहर तिथे उमटवली आणि या 4 धावांच्या साहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 29 धावा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे यावेळेला मात्र आपण पाहिलं तर दर्शवलं ते प्रथमेश ठाकरेने. 4 चेंडू झालेले आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर ध्रुव एक्सपेन्सिव्ह दिसतोय. 12 रन आतापर्यंत त्यानं या षटकामध्ये मोजलेत. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय ते यार. गोलंदाजी मार्कवरती ध्रुव. ओहो अगदी चांगला बॉल. विकेट किपरला बीट केलंय. पवन मात्र धाव घेण्याकरता अगदी वेगाने पुढे सरसावले आणि एक क्विक सिंगल जी आहे ती यावेळेला मात्र पाहायला मिळाली. या एका धावेच्या साहाय्याने 22च्या माध्यमातून आपण पाहताय 30 रन. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय ध्रुव. आमदार चषक 2025 ची मेगा फायनल आपण पाहताय. पवन सूत नवली विरुद्ध जय बजरंग बिरवाडी. इथे मात्र फुलरलेनचा मारा फटका तर चांगला खेळला. ब्रिजेश घर तिथे होते. अगदी चांगलं वर्क या ठिकाणी चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. झेल या ठिकाणी मात्र आपण पाहताय सुटला गेलाय आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचलताना पवन. हेलिकॉप्टर या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न पवनच्या माध्यमातून जरूर झालाय. इथे आपण पाहताय षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 32. निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल बिरवाडी संघाकडनं. प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने धावसंख्या करतात. 3 षटकं झाली 32 धाव फरकावर बघत असतात आणि अजून देखील 3 षटकं बाकी आहेत. 60 65 70 पर्यंत आपण पोहोचू शकतात. पण शेवटी आपण बघितलं की कशा पर्यंत सामन्याला कलाटणी मिळते. अगोदरच्या सामन्याचा विचार केला सेमीफायनलमध्ये एका सुस्थितीत असताना कशा पद्धतीने बिरवाडी संघाची 3 षटकामध्ये केवळ आणि पैसे पण त्याच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी कोण सामना जिंकून दिला. तर इथून देखील बघायला पाहिजे ही आयकॉन जोडी आहे. याला थांबवावं लागेल यांना रोखावं लागेल आणि जर का यांची विकेट जर गेली तर बाकी धावसंख्या कमी. अन्यथा तुम्हाला मी तर म्हणतो की 65-70 धावा पाहायला मिळतील. डेफिनेटली ते धावा जमताना दिसू शकतात कारण की या दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. आपण पाहिलं त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती फटका चांगला खेळला होता. ब्रिजेशचे एफर्ट्स तिथे चांगले पाहायला मिळाले. झेल काही होऊ शकला नाही परंतु दाद द्यावी लागेल त्या क्षेत्ररक्षणाला. चला थोडंसं स्पीडअप करा. पवन सूत नवली टीम जास्त वेळ तिथे घेऊ नका. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती यतीन. पहिला बॉल अगदी चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चेंडूला दिशा दिली. डीप पॉइंटला यावेळेला मात्र आपण पाहिले नंदन आहेत. चांगले क्षेत्ररक्षण नंदनच्या माध्यमातून झालंय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा.
यावेळेला मात्र अगदी चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय. कम पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. निश्चितच ज्या दर्जेप्रमाणे त्यांच्याकडे नाव आहे फलंदाजाच्या, अतिशय सुंदर फलंदाज, एक भागीदारी तुम्हाला चांगले बघायला मिळते आणि प्रत्येक चेंडू एक वेगळ्या धाटणीपणे खेळतात. ऑफसाईड चेंडू ऑफसाईडला खेळतात, ऑनसाईडला खेळतात आणि जरी मोठा फटका आला नाही तरी एकेरी दुहेरी धावा ह्या प्रत्येक चेंडूवर खेळतात. त्याच्यामुळे धावसंख्या आहे ती 10, 11, 12च्या सरशी आपल्याला होताना बघायला मिळते. बघा हे खेळाडू जे आहेत ना, हे फलंदाज आहेत ना, संधीची वाट पाहत असतात आणि यावेळेला संधी मिळाली आणि ती कॅपिटलाइज केली. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळले, त्याच क्षेत्रामध्ये खेळले. याही वेळेला क्षेत्र पाहिलं, त्या दिशेला खेळलं आणि मिळवलाय पुन्हा एकदा पवनने चौकार. बऱ्याच चर्चा होत होत्या की अक्रॉस पहिले बॅटिंग होतात, आता बॅटिंग बघायला मिळत नाही. पण 6 षटकाचे मॅचेस जर तुम्ही कम्प्लिटली खेळलात तर तुम्हाला सौंदर्य दृष्टीकडे स्पष्टीकरण. बाकी ते कव्हर ड्राईव्ह चांगले बघायला मिळेल, कट शॉट बघायला मिळेल, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळेल, ऑन ड्राईव्ह बघायला मिळेल, पुलचे शॉट बघायला मिळेल, हुकचे शॉट बघायला मिळेल. नेत्रदीपक कामगिरी करणारे हे तुम्हाला आयकॉन ज्यांनी संपूर्ण भारतभर आपला डंका पिटलाय बॅटिंगच्या बाजूवर, हे तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही मातबर फलंदाज आणि तेवढ्या ताकदीचे गोलंदाज असताना देखील त्यांच्यासमोर फलंदाजी बघायला मिळते. गुड बॅटिंग वर्क. अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी पवनची पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं 2 चौकार आले. 2 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा यतीन कमबॅक करणं जाणतो आणि ते कमबॅक डॉट बॉलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 41, 3.4 षटकांचा खेळ झालाय. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. गोलंदाजी मार्कवरती यतीन पाटील. इथे मात्र बराच टन मोठा पाहायला मिळालाय. विकेटकीपर प्रणय घरत आहेत. अगदी चांगलं कलेक्शन प्रणय यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. वाईटचे संकेत पंचांकडून आले, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. खूपच बाहेर गेला चेंडू आणि त्याच्याचमुळे आपण पाहतायत वाईटचे संकेत आले आहेत पंचांकडून. वाईटच्या माध्यमातून 1 रन ऍड ऑन होते. 42 धावा झालेल्या आहेत फलकावर. ते मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यश काही मिळालं नाही पवनला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो 22चे संकेत हे पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पंच अतिशय चांगल्या पद्धतीची पंचगिरी देखील पाहायला मिळाली. गुणलेखन देखील अगदी चांगलं पाहायला मिळालं. ब्रॉडकास्टिंग देखील पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालं आणि ही एंटायर टीम अगदी चांगलं कार्य सातत्यपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये करताना दिसते. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. चेंडू गेलेला आहे आउट ऑफ दी पार्क. षटकार, 6 धावा. प्रथमेशच्या बॅटमधनं स्विच हिटचा हा फटका आणि अगदी त्या फटक्याला मात्र त्यानं पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. निश्चितच आपण जर विचार केला तर खूप चांगल्या पैकी धावसंख्या उभारताना बघायला मिळतात. पण मॅच मोठी होणार कारण पवनसूत नवली संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत. असं नाही की इथे झालं कारण त्यांच्या आयकॉन जरी असले पण आयकॉन व्यतिरिक्त प्रॉपर पवनसूत नवल्याकडे बॅटर चांगले आहेत. तुम्ही करण मोरेला बघाल, तुषार मोरेला बघाल, ते हे प्रॉपर तुम्हाला बॅटर बघायला मिळत. म्हणजे मोठी स्पर्धा आणि खरोखर एक मॅच बघण्यासाठी प्रेक्षक जे थांबलेत त्यांना निश्चितच जाता घरी एक आनंद तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही आयकॉन खेळाडू जे तुम्हाला बिरवाडेकडे बघायला मिळतात. एका साईडला पवन किणी आणि दुसऱ्या साईडला तुम्ही विचार केला तर प्रथमेश ठाकरे, हे 2 जे खेळाडू बघायला मिळतात त्यांना साजेशी खेळी का आम्हाला आयकॉन म्हणून बोलवलं हे सिद्ध करताना दाखवतात. अगदी 4 षटकं झालेली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 49 ला 2. एका क्षणाला आपण पाहिलं तर सिंगल आणि डबल खेळताना दिसत होते दोन्ही फलंदाज. मी या अगोदर देखील उल्लेख केला, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ह्या फलंदाजांच्या बॅटमधनं मोठे फटके येतात आणि त्या संधी त्यांनी शोधल्या, कॅपिटलाइज केल्या आणि त्यानंतर धावसंख्येचा आलेख हा देखील उंचावताना दिसलाय. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती ध्रुव. इथे मात्र फटका तर फसलाय. फिल्डर चेंडू खाली ब्रिजेश घरत येतोय. झेलची दाट शक्यता आणि इथे मात्र कॉन्सन्ट्रेट केलं चेंडूला. हाताची ओंजळ उघडली आणि अगदी चांगला झेल टिपलाय. चित्रच ब्रिजेश आहे, खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू. आपण जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा करतात अतिशय सुंदर पद्धतीने बघायला मिळाला. लेदरच्या क्रिकेटमध्ये परवण देखील वेगळा बघायला मिळाला आणि तो क्लास तुम्हाला बघायला, कारण बिग बॅटल आहे, मोठी स्पर्धा आहे, फायनल आहे. दोन्ही संघाकडे मातबर फलंदाज आहेत, चांगले अष्टपैलू आहेत. त्याच्यामुळे मॅच ही मोठी टर्न होणार. 70 झालं तरी काढण्याची ताकद ही पवनसूत नवलीकडे आहे. ज्या पद्धतीने अगोदरच्या म्हणजे बघितलं की एका हाती फलंदाजी करताना तुम्ही तुषार मोऱ्याला बघितलं, असं वाटलं की हे फलंदाज गेले आणि तेवढ्याच चांगल्यापैकी करण ठाकूरचं देखील कौतुक
कौतुक करायला लागेल. ह्या खेळाडूचं देखील मनापासून आणि बिग बॅटर त्याच्या बॅटवर प्रत्येक चेंडू लागतो. इथे बघायला त्याची पार्टनरशिप त्याची भागीदारी तर आपण त्याला देखील विसरून चालणार नाही. अशा पहिले 5 ते 6 पर्यंत त्यांच्याकडे देखील तुम्हाला बघायला मिळतात. नक्कीच पवनसूत मध्ये आपण पाहिलं प्रणय घरत यांचा उल्लेख होतो, करण मोरेचा उल्लेख होतो, तुषार मोरेचा, ब्रिजेश घरत यांचा उल्लेख होतो. परंतु आज मिस करतायत तुषार घरत यांना. तुषार घरत आज टीम मध्ये दिसत नाही कारण की त्याचा अनेक अविस्मरणीय खेळीचे साक्षीदार हे मैदान आहे. इंजुरीमध्ये त्रस्त आहेत आणि त्यामुळे क्रिकेटपासून स्वतःला मात्र त्यांनी दूर ठेवलंय. आज मात्र हे मैदान तुषार घरतला जरूर मिस करते. 4.1 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 3 गडी बाद 49. षटकातील दुसरा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होते ध्रुव. पवनची विकेट मिळवली आणि त्यानंतर आपण पाहताय नव्यानं फलंदाज दाखल झालाय बिरवाडीचा वंडर बॉय क्रितेश घरत. इथे मात्र अगदी चांगला फटका आल्या चेंडूला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावांकरिता. या अशा फटकेबाजी करता क्रितेश घरत ओळखला जातो. यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र ओळखलं क्रितेशने, जागा बनवली आणि प्रत्युत्तर दिलं षटकाराच्या माध्यमातून. निश्चितच प्रत्युत्तर दिलं. पण हे खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं विश्व क्रिकेटमध्ये असे फटके खेळण्याचे काम तुम्हाला जर बघितलं हार्दिक पंड्या हा जो पाठीमागे जाऊन खेळला आणि तिथून मग ते कव्हरच केलं आणि मग टेनिस क्रिकेट देखील असे शॉट खेळायला बघायला मिळेल. म्हणजे कुठेतरी एखादा मोठा जागतिक दर्जाचा खेळाडू होतो, तो एखादा शॉट कसा खेळ दाखवतो, मग ते आत्मसात करायचं आणि आपण कसं बघायचं. अगदी आज टेनिस क्रिकेट देखील आपण पाहतोय जागतिक दर्जावरती पाहायला मिळतंय. ISPL सारखा फॉर्मॅट दिवंगत प्रेसिडेंट अमोल काळे यांनी मात्र इनिशिएटिव्ह घेतला. सचिन तेंडुलकर सरांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि टेनिस क्रिकेटर्सना कुठेतरी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि ते व्यासपीठ मिळवून दिलं ISPLच्या माध्यमातून. निश्चितच मला सांगायला आवडेल की त्यांचे तिकडचे एक पंच सुशांत मांजरेकर, नंतर मी मुंबईचे गेल्या वर्षी कोच होते करुणा कोटियन, त्यानंतर आपण टायगर्स ऑफ कलकत्ता जे कोच होते म्हणजे कल्याणी बोरफुडे. म्हणजे सातत्यपूर्ण असतात, वर्षातून एकदा येतात, आम्ही एकत्र भेटतो बोईसर भागामध्ये आणि नेहमीच त्यांच्याविषयी विचार मिळेल. मला ज्या काही अडचणी येतात तर आपण तिथून शिकायचा प्रयत्न करतोय. बघा जे गाड्या घेऊन येत आहेत त्यांना विनंती आहे की प्लीज आपल्या गाड्यांची लाईट्स ज्या आहेत त्या ऑफ करायच्या आहेत प्लीज, जेणेकरून फलंदाजाला डिस्टर्बन्स येणार नाही. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 55. अर्धशतक जे आहे ते सांघिक आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर एक स्विंग पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु ते शक्य झालं नाही कारण की वेग जर आपण पाहिला तर अगदी भन्नाट वेग होता. 3 चेंडू झालेत. पहिल्या बॉलवरती विकेट पवन केणेची पाहायला मिळाली. त्यानंतर षटकार आला क्रितेशच्या बॅटमन आणि त्यानंतर हा डॉट बॉल कम बॅकिंग करणारा. इथे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र त्याच्या डबल वेगाने मात्र हा चेंडू हाताळला गेलाय ध्रुवच्या माध्यमातून. काय सुंदर गोलंदाजी केली. षटकार आला, त्यानंतर आपण पाहिलं 4 चेंडू टाकलेत या षटकातील आणि आतापर्यंत 6 धावा मोजल्यात. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव घरत. बघा कामगिरीमध्ये सातत्य हे असावं लागतं आणि सातत्यपूर्ण ही चांगली गोलंदाजी ध्रुवची राहिली आहे. ते मात्र प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्रितेशचा होता. खूपच सफल झाले होते. पंचांकडे मात्र त्यांनी आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव क्रितेश साठी. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय. अगदी उंचच उंच, लांबच लांब. षटकार 6 धावा. पण निश्चितच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अपकमिंग यंग टॅलेंट तुम्हाला बघितलं मागील 2 वर्षापासून आपल्या पवनसूत लीग संघाची धुरा सांभाळतोय. उत्तम घरत साहेब गेल्यानंतर असा गोलंदाज भेटत होता. पण त्यानंतर आपण त्याला मी परनाळीच्या मैदानात गतवर्षी बघितलं, तिथे देखील चांगली गोलंदाजी केली आणि आता देखील करतो. अजून खूप काही शिकायचं आहे. यंग टॅलेंट आहे आणि खऱ्या अर्थात तुम्ही जर विचार केला तर हा जर विचार करता ही फायनल बिग स्कोरची बघायला मिळेल. 75-80 धावा तुम्हाला बघायला मिळेल. मोठ्या धावा चेसेस बाकी तुम्हाला करावं लागतील.
नक्कीच दोन्ही गावांच्या पाठीराख्यांचं या सामन्यावरती लक्ष लागलेलं आहे. कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं कुणबी समाजातील संघ आहेत. आणि आता पाहूया ट्रॉफी कुठल्या गावाकडे जाईल, कुठल्या संघाकडे जाईल. आज क्रिकेट जर आपण पाहिलं तर खूप उच्च दर्जावरती गेलंय. गावागावातून गल्ली गल्लीतून खेळलं जाणार हे क्रिकेट आज व्यावसायिक दर्जाकडे गेलं. जरी तुम्ही आज व्यावसायिक दर्जामध्ये खेळत असला तरी एक गाव एक संघाच्या या क्रिकेटला विसरून चालणार नाही. कारण की तुम्हाला सर्वप्रथम संधी देणारा संघ असतो तो म्हणजे एक गाव एकचा. आणि जेव्हा गावाची जर्सी ही तुमच्या अंगावरती येते, गावाचं नाव तिथे येतं, तेव्हा तुमच्या संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष हे तुमच्याकडे असतं. आणि त्या गावाच्या मानासाठी, गावाच्या सन्मानासाठी हे मात्र सर्व खेळाडू एक गाव एक विभागातून खेळताना दिसतात. आणि निश्चितच तुम्ही जेव्हा एखाद्या गावातून खेळायला मोठं होतात तुमच्यामुळे गावाचं नाव देखील मोठं होते. हो, चांगली गोलंदाजी, खूप मोठा गोलंदाज आहे. अनेक विक्रम ज्याच्या नावावर लिहिले गेले तर फक्त टेनिस क्रिकेट नाही तर लेदर क्रिकेटच्या मॅचमध्ये देखील बऱ्याच लोकांना माहिती नाही. ब्रेबॉनच्या खेळत्या पट्टीवर एकाच इनिंगमध्ये 9 विकेट घेण्याचा पराक्रम या गोलंदाजाने केलाय. ब्रिजेश घरत स्पिन मॅजिशियन म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच गोलंदाज आता आपण पाहत आहे. काय प्रेक्षकांचं प्रेम बघायला मिळते ना. शहाजहानने प्रेमाखातीर ताजमहल बांधला पण पालघरच्या आमच्या प्रेमवीराने आयुष्यभर घरदार सोडून क्रिकेटचं मैदानच गाजवण्याचं काम केलं. रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रेम आयुष्यभर आमच्या क्रिकेटपटूवर करा. इथे मात्र पुढील बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळले. फिल्डर कोणीही तिथे नाहीये. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, सीमा पार चौकार 4 धावांकरिता. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धावसंख्येत आता वेग प्राप्त होतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 66. निश्चितच चांगली धावसंख्या बघायला मिळते. मला वाटतं शेवटचं षटक आहे. 4 चेंडू ध्रुपने 2 तरी 12 दिला तरी चांगली गोलंदाजी केली. ओ हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. अफलातून का मला घेतलं जाते, का मला टाटा एस मध्ये खेळवलं गेलं. टाटा एस क्रिकेट देखील मोठ्या दर्जाचं अनेक भारतीय खेळाडू त्या क्रिकेटपटून खेळ बघायला मिळालेत. आपण जर बघितलं तुम्हाला कलकत्ता संघ अप्रतिम खेळाडू पाहायला मिळतात. ओहो, इकडे बाकी मोठा शॉट बघायला मिळतोय. सरळ चेंडू जातो आउट ऑफ पार्क. 6 प्रथम ठाकरे जलवा बघायला मिळतोय. जेंटलमॅन क्रिकेट सारखं राहायचं, राजाच्या दरबारामध्ये जगायचं, खराब चेंडू मिळाला का मैदानाच्या बाहेर फेकायचं आणि धावाची भरभराट करायची. काय क्रिकेट बघायला मिळालं. आयकॉन खेळाने आज जर विचार केला तर मी प्रत्येक आयकॉन खेळाचं मनापासून कौतुक करेल. आपली छाप तुम्ही सोडलाय. 72 धावा फलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा ब्रिजेश इथे बाकी चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावाशी विचार केला धावसंख्या पोहोचली 74. 74 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. मी तुम्हाला बाकीत बांधलं होतं ना, म्हणतात की 75-80 धावा तुम्हाला बघायला मिळतील. कारण ज्या पद्धतीने दोघं खेळत होतो आयकॉन खेळाडू, एकाचं पवन खेडी आणि एकाचं प्रथमेश ठाकरे, आणि त्याचा कीर्तेश आलाय हा देखील चांगला पैसे साथ देतोय. अगदी प्रथमेशने संघाच्या डावाला सावरला. एक चांगल्या प्रकारे धावा त्यानं उभारल्या. 12 बॉलमध्ये 25 ची खेळी हाताळताना यावेळेला मात्र आपण पाहिलं काय घडलेली घटना आहे तर विकेट ही जाते. या स्कॉट बिहाइंड झाले, पाठीमागे विकेट पकडलं गेलं. ते एकंदरीत विचार केला 74 धावा झाल्या. 75 धावा या विचारासाठी म्हणजे खरोखर रसिका मायबाप प्रेक्षक जे रात्रभरपासून उभे आहे त्यांना बिग मोठी मॅच चेस करताना तुम्हाला बघायला मिळेल. आतापर्यंत दिवसामध्ये आज जर विचार केला तर एवढ्या धावा आतापर्यंत चेस झाल्या नाही. पण इथून जर तुम्ही विचार केला तर तुमच्याकडे चांगली बॅटिंग लाईन हवं आहे. तुमच्याकडे 6 बॅटर आहेत, तडाखेबंद बॅटिंग करत, 3 फलंदाज आहेत, सिंगल डबल रोटेट करणार आहे. त्या एक वेल प्लॅनिंग तुम्ही जर केला की पॉवर प्लेमध्ये एवढे बनवायचे, नंतर आपल्याला एवढी धावा काढायची, ते एक चांगलं बिग बॅटल ग्रँड फिनाले जशी तशी प्रेक्षकांना तुम्हाला बघायला मिळेल. 75 धावा विजयासाठी करायचे आहेत. प्रथमेश ठाकरे किती धावा काढल्यात? 26 धावा काढल्यात. पवन खेडने 26. बघा मग प्रथमेशने 26 नंतर मला वाटतं 12 धावा काढल्यात. त्या कीर्तेश घरतने 12 काढल्यात आणि साईशने 3
आणि निकुंज 4 अशा पहिले आपण धावसंख्या बघितली. 6 षटकं झाली. प्रथम फलंदाजी केली ती जय हनुमान बिरवाडी संघाने आणि त्याच्या धावसंख्या झाली ती 74. विजयासाठी 75 धावा पवनसुत नवरी संघाला करायच्या. बघूया कशा पहिले त्याचे फलंदाज येतात, कशा पहिले प्लॅनिंग करतात. कारण प्रीतम बारीसारखा आहे नंतर तुम्हाला बघायला की अष्टपैलू खेळ, नवीन अष्टपैलू खेळ तुम्हाला बघायला मिळाला तो प्रज्योत अंबिरे, ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करू शकता. मी तर त्याची बऱ्याच वेळा बॅटिंगला जेव्हा बॅटिंग जे आलाय अशा पहिले बॅटिंग करायला बघितलंय ते 1 2 3 4 5 6 फलंदाज हे परिपक्व तुम्हाला पवनसुत नवलीकडे बघायला मिळतात. तर निश्चितच रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मैदानामध्ये प्रथमतच भरवलेली आमदार चषक युवा सेना पालघरच्या माध्यमातून आपण बघत आहात. 1 लाखाचं मोठं बक्षीस, 50,000चं दुसरं, तिसरं आणि चौथं 25,000चं मॅन ऑफ द सिरीज जी टीव्ही. आणि ही टीव्ही बघा भारताच्या इतिहासामध्ये असलेली टीव्ही कुठे देखील चेक केलेली नाही. इथे तुम्हाला चेक करून दिलाय की टीव्ही व्यवस्थित चालते की नाही आणि वॉरंटी गॅरंटी टीव्ही दिली जाईल. आजपर्यंत इतिहासामध्ये भारतात कुठे देखील टीव्ही बक्षीस असेल ती चेक केलेली आहे, पण इकडे संपूर्ण दिवस चेक केले की टीव्ही जर गुड आहे म्हणजे हा टीव्ही तुम्हाला क्रिएटिव्हिटी सुंदर दिलाय. अशा पैसे आयोजन केलं गेलं. त्यानंतर 2 सायकल दिलाय, फक्त बॉलरला नाही तर बॅटरला देखील. आपल्या घरामध्ये जायचं, मुलाला सांगायचं बाबा हे आहे तर घरी पटकन सांगितलं बाबा किती चांगले खेळ असं म्हणतात. कारण अनेक लोक बाबा आहेत, नुसतं तरुण नाही आहेत. आमच्या पवनसुत नवलीकडे बघितलं, बिरवाडीकडे बघितलं तर अशा पैसा खेळ. आणि खरोखरच वेंटार टीम संपूर्ण युवा सेनेचं कौतुक करील की फक्त कुमार माई नाही तर प्रत्येक जण आम्हाला बघायला मिळतात. मनापासून कौतुक. आणि या ज्या ट्रॉफ्या दिल्यात त्यांच्या मनापासून आम्ही कौतुक करायला पाहिजे. काय सुंदर ट्रॉफ्याचं सिलेक्शन, व्हाईट गोल्ड, सिल्वर सोना, 32 कॅरेटचं सोनं आणि ज्या पद्धतीनं सजवला गेला. आपण एखादा आलेख काढतो ना भूमीच्या पेपरला तशा पहिले वरचर तिसरं, चौथं, तिसरं, दुसरं आणि एकदम वरचं अशा पद्धतीचं. आणि इतिहासाच्या पानावर पालघरच्या क्रिकेटमध्ये आणि खऱ्या अर्थाने आर्यनच्या मैदानावर पुन्हा एकदा सोनियाचे दिवस तुम्हाला बघायला मिळतील. कारण पूर्वीचा काळ कमी झाला असं वाटायचं नव्हतं, तेव्हा पैसे जास्त नसायचे, स्पर्धा कमी पैशाचा, पण जे रसिक मायबाप प्रेक्षकांनी प्रेम केलाय त्याचं मनापासून कौतुक करूया. जाऊया मैदानाची सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला बघायला मिळते तो म्हणजे करण मोरे आणि एका साईडला बघायला मिळतो क्रिकेटचा खरा पितामह, आता पहिला सर्वात जुना जंटा खेळ तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे प्रणय घरात. थोडीशी क्षण उरलीत, कोण विजेत्याचं नाव कोरलं जाईल. 1 लाखाची स्पर्धा, प्रथम आमदार चषकाचा युवा सेना आयोजित पालघर. चला आपण बघत आहात 75 धावा या बाकी विजयासाठी करायचे. पवनसुत नवली संघ दोन्ही संघाचे पाठीराखे तुम्हाला बघायला मिळतात अतिशय सुंदर पद्धतीने. आणि हे मैदान हुकूमत आहे पवनसुत नवलीच्या मैदानावरती. आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धेमध्ये विजेता होण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि जेव्हा पवनसुत संघ फायनलला पोहोचलाय तेव्हा जास्तीत जास्त 90% जिंकण्याचं काम केलंय करण मोरे. आणि आपण बघत एका साईडला ते म्हणजे प्रणय घरात. 1 मिनिट थांबा, आमचा कॅमेरामॅनला फक्त चढून द्या. प्रथमेश थांबा 1 मिनिट. आमचा कॅमेरामॅन किती तास बिचारा बसणार, शेवटी काही विधी असतात तर त्यांना देखील करावे लागतात ना. चला कपिल पटेल आमचे कॅमेरामॅन सज्ज होत आहेत. प्रथमेश ठाकरे मार्गस्थ पहिला चेंडू घेऊन. ओहो, रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर 60 वेगाने निघून जाते यष्टीच्या हातामध्ये. भन्नाट वेगवान मारा तुम्हाला बघायला प्रथमेश ठाकरेकडनं. का मी ऐकून का मला महाराष्ट्र क्रिकेटकडून मानलं जाते. अनेक स्पर्धा आपल्या नावावर करताना हे खेळाडू आज आपल्याला बघायला मिळाले. पवन केणी, प्रथमेश ठाकरे हे 2 आयकॉन खेळाडू आहेत ते म्हणजे निश्चितच बिरवाडी संघाकडे. ऑफ साइड ऑफ स्टंप बॉलिंग 2 चेंडू टाकले, धाव टाकलेत. पहिला चेंडू यष्टावरचं वरच निघून गेला, रायझिंग डिलिव्हरी. दुसरा चेंडू टाकला पट्टीचा वेगाने कट करायचा होता. बॅट चेंज घेतलाय, पुन्हा चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. काय स्पेल खेळणाऱ्यासारख्या खेळाडू थांबला, पण तो खेळाडू आता जरी शांत असला पण केव्हा कधी महागात किती पडले सांगता येत नाहीये. एकदा की तो सेट झाला की भल्या भल्या गोलंदाजाला रात्रीमध्ये दिवस दाखवण्याचं काम त्यांनी केलं. अशा पद्धतीचा हा मोठा खेळतो. बरोबर उंची छोटी कीर्ती महान. जे उंचीने लहान लहान खेळाडू आहेत त्यांची कीर्ती महान. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांच्याकडे आपण नाव केलं ते सर्व खेळतो. पुन्हा एकदा प्रथमेश पुढे सरसावले, चेंडू खेळला. इथे बघायला जातो चेंडू डीप मिड विकेटच्या रिझनला सुंदर क्षेत्र थ्रो करत 1 धाव बघायला भेटतं. आपलं खातं खोललं पवनसुत नवली संघाने आणि आपलं खातं खोललं करण मोऱ्यासाठी. 75 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत मित्रांनो.
गाडीची लाईट बंद करा प्लीज थोडीशी, कारण खेळाडूच्या डोळ्यावर गाडीची लाईट गेली किंवा तो प्रॉब्लेम येतोय. चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या रिझनला इथे पाहायला मिळतो. देखो देखो खेळ चेंडूच्या पाठीमागे जातात. तिथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पण त्याच दरम्यान 2 धावा तुम्हाला बघा काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलंय. पवन केणी वाऱ्याच्या वेगाने पलटाना नावानिशी धावताना त्याला बघायला मिळतं. नावच आहे पवन हो. अफरान क्षेत्ररक्षण दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळालाय. आयकॉन म्हणून का आणले गेले त्याचं प्रात्यक्षिक बाकी मैदानावर दाखवताना दोन्ही खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. प्रथमेश ठाकरे आणि पवन केणीत आपण बघत आहात. हो पुढे सरसावलं ते मारण्यासाठी चेंडू टाकला थोडासा रायझिंग डिलिव्हरी बघितलं पदतत्र आणि सुंदर गोलंदाजी पहिल्या षटक हाताळला गेलं. पहिल्या षटकात धावाला त्या फक्त 3 आणि मला तिकडे होत्या किती 9 का 9 होत्या म्हणजे 6चा फरक आहे बघा. पहिलं षटक म्हणजे तिथे तुम्हाला बघितलं प्रज्योत अंबिरेकडनं हाताळला गेलं 9 धावा दिल्या गेल्या. इथे बघा प्रथमेश केणीकडे हाताळला गेलं 3 धावा दिल्यात. पण मॅच बाकी तुम्हाला बघायला मिळेल. कोण ठरणार विजेता. मागील 5 दिवसापासून आपण बघत आहोत सातत्यपूर्ण आमदार चषक पालघर आयोजक युवा सेना पालघर पूर्ण एंटर टीमांचे बघायला मिळते. कुमार माळीचं मनापासून मी कौतुक ज्या पद्धतीने मेहनत घेतलाय आणि त्याहीपेक्षा अनुराग चौहान ह्या माणसाचं नाव घ्यायला लागेल. 12 तासाच्या पलीकडने जाऊन झोप होईल की नाही सगळ्या कामावर आमचे कॅमेरामन समालोचक आमचे सर्व स्कोरर अंपायर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं व बाकीच्या संघांना बोलवायचं त्यानंतर ग्राउंड मेंटेन करायचं बाकीच्या सर्व गोष्टी पुरवायचं जे त्यांनी काम केलं आहे आणि हे केलेली मेहनत ना त्याच्या उभ्या संसारातून कामाला येईल. बरोबर म्हणालात. अनुराग चव्हाण असतील सुरेंद्र यादव असतील त्यानंतर विकी पटोले हे असतील सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे ना वाखाणण्याजोगी म्हणजे त्यांना एक मानाचा मुजरा आमच्याकडनं जरूर असेल. आणि प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट व्यवस्थापन करणं निश्चितच मग पंच स्कोरर कॅमेरामॅनचं वेळेवर देणं जेवण पाणी कमी पडलं की वेळेवर बोलवायचं अप्रतिम अप्रतिम खरोखरच. कारण अशी माणसं जेव्हा पाठी असतात ना की मी कुमार आहे म्हणून होत्याचं मॅच नाही तर माझ्या मागे माझी पूर्ण एंटर टीम आहे. ज्यापणे सांघिक खेळ तुम्ही 11 जण क्रिकेटचा खेळू शकतात तसं तुम्हाला टीम वर्क असावं लागते तेव्हा तुम्ही आयोजन चांगलं करू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये खूप विचारमान केला कोणत्या गोलंदाज आणायचं आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बरोबर राहुल नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. आहा काय चेंडूला फ्लो केलाय जणू काही एखाद्या लहानाच्या बाळाला फुगा घ्यायचा आणि फुगून पटकन द्यायचं कशा पद्धतीने अंगणात खेळायचं तशा पद्धतीने बाकी चेंडू टळवलाय. बैठकी शॉट तुम्हाला बघायला मिळालाय. भारताकडनं सर्वात असे बैठकी शॉट आम्ही लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर दिलीप वेंगसरकरकडनं बघायचो. काय आठवणी आम्हाला अनेक बघायला मिळत. आज बघितलं चांगलं लीलाधर पाटीलला भेटलं. लीलाधर पाटीलच्या खेळाच्या असंख्य आठवणी आज प्रत्येकानं बघायला मिळाल्या. एमआरआयच्या चेंडू मधला रन मशीन म्हणायचं त्या काय लीलाधर पाटील प्रत्येक चेंडूमध्ये ड्राईव्ह करायचं प्रत्येक चेंडू धावा घेण्याचं जे तालमंत्र त्याच्याकडे होतं तसं मी माझ्या कॉमेंट्रीमध्ये आतापर्यंत फलंदाज मिळाला पाहिलेत षटकार मारले चौकार मारले पण त्याच्याकडे जो टेम्परमेंट होता शेवटपर्यंत इनिंग घेऊन जायचं शेवटपर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज बघत आहोत तो म्हणजे राहुल. पुन्हा चेंडू केला इथे बाकी चेंडू जातोय डीप लॉंगॉनच्या रिझनला इथे चौकार की शकाल बघायला मिळतो. पंच काय डिसिजन देतात आणि चौकार 4 धावा. मी म्हटलं ना की हा जेवढा शांत आहे तेवढा घातक आहे आणि म्हणतात ना लोखंड असा पडून राहतो पण तापला की तो सळसळताना बघायला मिळतोय. अफरातून बॅटिंग आणि असंख्य मैदानं गाजवताना शहापूर वाडा कंचाड भिवंडी पेन पनवेल रायगड मुंबईची अनेक मैदानं वसई भाईंदर ज्याने गाजवलाय नंतर गुजरात काय गाजवलाय हो. एका काही लेदर क्रिकेटसाठी त्याची रणजी स्क्वॉडमध्ये सिलेक्शन होता राहिलाय बडोद्याच्या संघामध्ये. नंतर विचार करंट आता जर इकडे असतात तर फार पुढे गेलं असता पण शेवटी असं वेळ असतो त्या वेळेवर आपण करतोय. धावसंख्या 4 ने वाढते पुन्हा धावसंख्या होते 11 धावा या फलकावर लागलाय. कोणत्या खेळाडूवर आक्रमण करायचं कोणत्या गोलंदाजाला हेरायचं हे ज्याला कळते ना तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. गुड बॅटर म्हणून ज्याचं नाव घेतलं गेलं. लेदर क्रिकेटच्या अनेक पर्वणी बडोदा संघामध्ये रणजी स्क्वॉडपर्यंत सिलेक्शन जातात आता का राहायला पुढे माहिती नाही मराठी असल्यामुळे तिकडे डावललं गेलं का ते सांगता येत नाही पण त्यावेळेच्या लेदर क्रिकेटची पर्वणी भन्नाट बॅटिंग त्याचे बघायला मिळायची. कट शॉट कव्हर ड्राईव्ह अप्रतिम अप्रतिम. पीडीपीच्या माध्यमातून देखील यांचं मी समालोचन करताना मोठमोठे आपल्या भारतीय वंशाचे खेळाडू देखील खेळलाय तो. पुन्हा सरसावलेत पुन्हा बघायला मिळतो डान्सिंग डान्स द पिच काय कॉन्फिडन्स बघायला मिळाला. आता बाकी सचिन रमेश तेंडुलकरांच्या आठवणी जसा तो शेनवरून धावत यायचा तशा पद्धतीने शेनवरला सप्ताह देखील यायचा.
व्हॉट अ बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. इथून तुम्हाला का मला ISPL मध्ये घेतलं गेलं हे दाखवलं गेलं. व्हॉट अ क्लास, एक दर्जेदार फलंदाज. मी म्हटलं होतं ना की 75 धावा करताना देखील पवन सूद नवली तेवढ्याच पद्धतीचा थोडीच उत्तर देईल. अप्रतिम बॅटर. सुरुवातीच्या काळामध्ये 1.5-2 वर्ष पालघरहून नाहीसा झाला तेव्हा तो घोलवडला राहायचा आणि आता पुन्हा आपल्या पालघर गावी आला की रात्री खेळून आला की गाड्याचा त्रास व्हायचा, कारण इथे पालघरला गाड्या थांबतात जास्तीत जास्त गाड्या. ओ गुड बॉलिंग. इथे मी गोलंदाजाचं कौतुक करेल की त्यांनी हेरला की रिओसिप खेळण्यासाठी पेस कमी केला आणि फलंदाजांनी चकमा खाला, कमबॅक केला. गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असं आपण बघत आहात. मॅन इन फॉर्म करण मोरे. बॅकफुटला गेलाय. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल कट तुम्हाला बघायला मिळते. ज्या वेळेस वेस्ट इंडिजचा तोफखाना असायचा, गुंडप्पा विश्वनाथ बॅकफुटला जायचा, गली पॉईंटवरनं कट करायचा, तशा पद्धतीची बॅटिंग बघायला मिळेल. बघा पहिल्या फटकात तुम्हाला सचिन रमेश तेंडुलकर दिसला, आताच्या फटकात तुम्हाला गुंडप्पा विश्वनाथ दिसला. म्हणजे क्रिकेटची हेरलेली नाती, जडलेली नाती तुम्हाला आज बघायला मिळतात. व्हॉट अ बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये सोन्यासारखा थंत पडून राहिला, जसं काय गोगल गाय जाते की काय, आणि इथे बाकी सशाप्रमाणे सुठाट पटा तुम्हाला बघायला मिळाला. काय दर्जेदार. 2 डीप लॉंग ऑनला चौकार, 1 षटकार तुम्हाला डीप लॉंग ऑफला बघायला मिळाला. आता स्क्वेअर कट बघायला मिळेल डीप आणि पॉईंटच्या रिझनला. धावसंख्या होते ती 21 धावा. काय भन्नाट फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. ओ इथे बाकी स्वतः थांबले की हा डेलिब्रेट आहे. त्यांना कळलं सुटे सरसावले पायावर चेंडू लागला तर बॅट्समन स्वतःच थांबलेत की डेलिब्रेट आहे, त्यांना कळलं. तर तिथे विचार कराल तर पहिल्या षटकात होत्या 3 आणि या षटकात धावाने गेल्या 18. 18 कशा आल्या तर 3 चौकार आणि 1 षटकार, या 18 धावा बघायला मिळाल्या. तर 2 षटकानं धावसंख्या झाल्या 21. काय म्हणाला मंत्री या बॅटिंग बद्दल? नाही, करण मोरे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या चारही बाजूंनी खेळण्याची क्षमता करणकडे आहे आणि ते मात्र प्रात्यक्षिकरण करणकडे पाहायला मिळालंय. आता सामन्याचं इक्वेशन आपण पाहिलं तर येणारे चेंडू 24 आहेत आणि 24 बॉलमध्ये पवनसूद नवली संघाला बनवायचे आहेत 54. आता काय रणनीती बिरवाडी संघाकडनं आखली जाईल ते आता पाहण्यासारखं आहे. आणि जमेची बाजू आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 21 धावा झालेल्या आहेत आणि एकही विकेट गेलेला नाहीये. अजून सलामीवीर अगदी सुस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रणय मात्र कॉम्प्लिमेंट करतायत करण मोरे बरोबर. आणि करण आपण पाहिलं 10 बॉल आतापर्यंत खेळलाय आणि 19 वरती नाबाद आहे. निश्चितच टेम्परमेंट खूप चांगला त्याच्याकडे बघायला मिळते. कॉन्सन्ट्रेशन एवढं त्याच्याकडे भाई ना, संयम पण एवढा चांगला त्याच्याकडे बघायला मिळेल. आणि सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की 75-80 धावा होतील आणि बिग स्कोरची मॅच तुम्हाला बघायला मिळते, तिथे बघायला मिळते. आता बाकी गोलंदाज पाहायला मिळतो. जीवा नावाचा गोलंदाज त्याने सातत्यपूर्ण या स्पर्धेमध्ये छाप सोडलाय. नुकताच झालेला वंदे मातरपणाच्या ग्राउंडवर पालघर तालुका प्रीमियर लीग आपण पाहिली, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जो ठरला होता तो पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात विक्रमादित्य 80,000 व्ह्युअर्स झालेत. काय स्पर्धा लोकांनी केलाय कुमारजी, हे लक्षात ठेवा की ह्या स्पर्धेच्या आजच्या दिवसातले, फक्त मी म्हणतो आजच्या दिवसात 80,000 व्ह्युअर्स तुम्हाला बघायला मिळतात. व्हॉट अ क्लास. काय स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचली गेली, भरभरून कौतुक केलं गेलं. आणि आर्यनचं मैदानाचं देखील एक नाव आहे लोकांच्या हृदयामध्ये ते पोहोचलं की वेअर इज द आर्यन. मग लोक म्हणतात पालघरमध्ये आर्यन आहे. बघा, लेदर बॉल पटूचं स्वप्न असतं की मला वानखेडे स्टेडियमवरती खेळायचं आहे. तसंच टेनिस बॉल क्रिकेटपटूंचं स्वप्न असतं की आम्हाला आर्यनच्या मैदानावरती खेळायचं. आणि उत्सुकता असते प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला की आम्हाला आर्यनच्या मैदानावरती खेळायचं आहे. आणि आज आपण पाहिलं हे आर्यनचं मैदान सजताना या क्रिकेटपटूंनी. आणि आजच म्हटलं की आर्यनचं मैदानाचं कदाचित कायापालट तुम्हाला बघायला मिळू शकेल, जे सत्तू कदमचं बनलं. आणि बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की सत्तू कदमचं क्युरेटर हो बॅकफुटला गेला, चेंडूला कट केला, पण याला बघा डीप पॉईंट ठेवला गेलाय. 1 धाव बघायला बघता बघता दुसरीला होईल का. ओ आणि इथे गडी बाद होतोय, बाद होतोय पहिला गडी आणि बाद होता ते प्रणय. धाव बाद, पहिला गडी तंबूत जातो. फलका धावसंख्या लागला ती 22 धावा. अतिशय सुंदर क्षेत्रक्षण तिकडून बघायला मिळालं. ऋषी नावाचा खेळाडू बघितला. मी म्हटलं की तुमच्याकडे क्षेत्ररक्षक दोन्ही संघाचं मजबूत आहे. आजचा विचार केला तर क्षेत्ररक्षकाचं चांगला गुणवत्तेवर म्हणून असतं ते कमी धावसंख्या असताना 52 धावा असताना देखील सामना विजयी झालेत. खरोखरच बिरवाडी संघाचं देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे. पण चांगली भागीदारी करून दिली. जी गरज होती सुरुवातीची, जी गरज होती स्टार्टची, ती बाकी पवनसूद नवली संघाकडून तुम्हाला बघायला मिळते. नक्कीच एका चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती पवनसूद नवली संघाला. यावेळेला मात्र आपण पाहिलं कुठेतरी कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि त्याच्याचमुळे मात्र धाव घेण्याचा मोह प्रणय घरत यांना मात्र आवडता आला नाही. आणि रनआउटच्या माध्यमातून इथे पहिला धक्का लागला गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालेला आहे
प्रज्योत अंबिरे. यश चांगली रणनीती आखलाय कारण तो डावखोर आहे आणि तुमच्याकडे गोलंदाज आहे तो लेग ब्रेक आहे. जेंटलमन क्रिकेटचं म्हणतात नुसतं क्रिकेट करून चालत जातं आखरी देखील कारण कोणत्या गोलंदाज कोणत्या फलंदाज पाठवते का. प्रज्योत अंबिरेने आताच्या दिवसात आज जर बघितलं तर 2 उत्तुंग षटकार त्या सामन्यात देखील मारले होते आणि चांगली बॅटिंग करण्याची कुवत ही त्याच्याकडे आहे. नुकत्याच झालेल्या विरार वसई प्रीमियर लीगमध्ये त्याला बॅटिंग नाही दिल्यानंतर एका पंचाने फोन केला काय सर त्याला माहिती नाही की हा बॅटिंग करतो का. म्हणजे बघा पंच लोकांना देखील कळते की हा बॅटर बघायला मिळते. पंच देखील नर्वस होतात की एखादी मॅच एखाद्या बॅट्समॅनला आणलं नाही ते तुम्हाला बघायला मिळते. चला आता बाकी जीवा नावाचा गोलंदाज तुम्हाला बघा संपूर्ण परत भन्नाट फॉर्म दाखवलाय. चेंडू टवटवला आहे मिस शॉट लागतोय कॉटन बॉलचा चान जीवा चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि ओ गुड कॅच. काय सुंदर झेल घेतलाय. खूप कठीण आहे हो म्हणतात हा झेल घेण्यासाठी आपण पुढे निघून गेलं बॅकफुट यायचं आणि झेल घ्यायचं. काय म्हणाल या झेलबद्दल. अतिशय सुंदर अप्रतिम क्लास कॅच म्हणावं लागेल. ज्या रिदम मध्ये जीवाने चेंडू टाकला खेळलं प्रज्योतने परंतु खेळायचं होतं कुठे चेंडू लागला कुठे बराच हवेमध्ये गेला आणि उलट्या दिशेने जाऊन गोलंदाजानं अगदी चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. इथे लागलाय अजून एक मोठा धक्का. प्रज्योत गॉन बॅक टू दी पवेलियन. आता बाकी गेल्या मॅचची मॅच ज्याला सामनावीर पुरस्कार दिला होता दोन्ही भावंड तुषार मोरे बघायला मिळतात. आता बाकी दोन्ही भावंडाला सामना रंगवावा लागेल कानगापूरचा खेळ करावा लागेल आणि सातत्यपूर्ण खेळी करताना जबाबदारीच्या मोकात तेव्हा बघतात तेव्हा चांगली बॅटिंग बघायला मिळते. मी म्हटलं ना की गोलंदाजी ही खूप मोठी भिस्त आहे ती म्हणजे निश्चितच बिरवाडी संघाची क्षेत्ररक्षण व्हॉट क्लास ब्युटिफुल फिल्डिंग. 22 चेंडू 53 धावा काढायचे आहेत आणि रसिक मायबाप प्रेक्षक जे बघायला मिळतात ह्या धावा जर चेस झाला तर मला वाटतं हे प्रत्येक स्मरण घरी जाऊन झोपणार नाही. सकाळी दूध आणतील कामं करतील चहा बघतील आणि दुपारी 3 नंतर झोप एवढ्या धावा जर चेस झाला तो झोपत उडेल. 150 धावा जर तुम्ही फायनलमध्ये बघायला मिळाला याहीपेक्षा तुम्हाला काय बघायला मिळेल. पण दर्जेदार क्रिकेट इकडे तुम्हाला बघायला मिळते. बघूया हॅट्रिक चान्स. हॅट्रिक म्हणजे विकेट हॅट्रिक नाही आहे 3 विकेट लागोपाठ कारण पहिला चेंडू धावबाद झाला होता. पुन्हा जीवा कोणाला हाताळतोय. ओ इथे बाकी चेंडू खेळायचा होता काय भन्नाट टर्न चेंडू बघायला मिळतो. सुंदर लेग ब्रेक. शेनवॉग आज जिवंत नाही आहे पण शेनवॉगची जादू आज देखील भारतात चालते. ज्या पद्धतीने म्हणतात ना बंगालमध्ये तुम्हाला जादूगार बघायला मिळाले तशा पद्धतीने हा जादूगार सातत्यपूर्ण आपल्या पालघर तालुक्यात धाम वाचवतो. हा तुम्हाला धूम धूम मचानेवाला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे बिरवाडीचा जीवा. बॅकफुटला गेलाय चेंडूला केलाय कट चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. इथे चेंडू क्षेत्ररक्षण चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. ऋषीकडनं खराब क्षेत्ररक्षण झाला. चेंडूला कलेक्शन करून मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं पण इकडे बाकी चौकार बघायला मिळतोय. अप्रतिम टेम्परमेंट बघा थोडासा टर्न झाला पूर्ण वजन आपल्या पायावरती दिलं खांद्याच्या जोरात चेंडू टटवला गेला. अप्रतिम बॅटिंग. मोरे घराण्यांचं क्रिकेट म्हटलं की आज देखील मोठी डिक्शनरी तयार होईल अशा पद्धतीच्या 5 पांडवांनी 5 भावांनी ह्या मोरे घराण्याचं क्रिकेट केलंय. अफलातून जेवढं कौतुक करा तेवढं कमी. मॅच अभी भी बनत आहे दोन्ही संघाकडे मॅच समतोल द्विधा परिस्थिती आहे. कुठेही अजून असे सांगू शकत नाही की कोणता संघ विजय ठकेल. जबरदस्त टुर्नामेंट आयोजित केली गेली आणि सुंदर दर्जेदार मॅच बघायला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ओहो चेंडू टटवला चेंडूवर जीव धाव पोचेल का आणि इथे गडी बाद पूल करायचा होता. प्रॉपर चेंडू बॅटच्या वरती लागला टायमिंग करू शकले नाही आणि मोठा झटका बसला. या षटकात 3 गडी बाद झालेत. पहिला बाद झाला प्रणय करत दुसरा बाद झाला प्रज्योत अंबिरे आणि तिसरा गडी बाद झालाय तो मॅन ऑन फॉर्म ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये भरगोस्त सुंदर बॅटिंग केली होती ते म्हणजे तुषार मोरे बाद झालेत. काय म्हणणार म्हणतात या षटकामध्ये थोडंसं बॅकफुटला नेलं पवनसूत नवली संघाला. निश्चितपणे बॅकफुट वरती सध्या पवनसूत नवली हा संघ पाहायला मिळतोय. भरोशाचे 3 फलंदाज आपण पाहिलं तर आता डगआउट मध्ये गेलेले आहेत. आता फ्रंट सीट वरती सध्या तरी बिरवाडी संघ हा दिसतोय. पहिलं षटक टाकलं 3 धावा गेल्या दुसऱ्या षटकाला 18 धावा गेल्या पण या षटकामध्ये बाकी खतरनाक गोलंदाजी तुम्हाला करायला मिळालाय. 5 चेंडूमध्ये 5 धावा गेल्या 3 गडी बाद झालेत आणि आता आलाय दुसरा आयकॉन खेळाडू प्रीतम बारी नावाचा. डहाणू खाडाचा हा खेळाडू बारी समाजाचा राजा आणि महाराष्ट्रातला तारण करता असं नाव केलं गेलं. उस्मान पटेलने जेव्हा त्याची पहिली ख्याती केली होती आम्ही मला वाटते सनसुरा युवा 2013 साली ती स्पर्धा केली होती तेव्हाच उस्मान पटेल हा निलेश पाटीलमध्ये खेळत होता. 104 धावा विजयासाठी दिल्या होत्या तेव्हा हा आणि टेंबोळ्याचा कांबोळ्याचा अक्षय यांनी 3 षटकामध्ये 58 टाकल्यानंतर विचारलं ये छोरा कहा काय अशा पद्धतीने बघितलं होतं आणि इसका बोलते आगेवाला फ्युचर का पेच आहे आणि ते खरं झालंय या खेळाडूचं. जाऊया मैदानात आतमध्ये. प्रीतम बारी हा मोठा खेळाडू बघायला मिळतो. जीवा अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय.
ओहो हो, काय गोलंदाजी बघायला मिळालाय. अशा पद्धतीनं बघायला षटक टाकलं गेलं, 5 धावा फक्त दिलाय आणि कमबॅक केलाय. अशा पद्धतीने एकत्र विचार केला 3 षटकं झाली आणि 3 षटकाचं फलंदाजी झाला ती 26 धावा. म्हणजे आता म्हणतो ना 18 चेंडूमध्ये किती धावा हव्यात. अठरा चेंडूमध्ये 49 धावा आहेत. इथे बाकी या षटकामध्ये तुम्हाला धावा काढाव्या लागतील. आता बघूया कोणत्या गोलंदाजाला पाचारण करतात. आयकॉन खेळायला फक्त आपण एक षटकच देऊ शकतोय. मला वाटतं पवनला आणतात की काय. प्रथमेशने पहिलं षटक टाकलं, 3च धावा दिल्या. त्यानंतर बाकी दुसऱ्या षटकात 18 धावा आल्या. पण ह्यानंतर मॅजिकल गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. इथे जगलर बॉलर का म्हणतो जगलर म्हणजे जादूगर पद्धतीने चेंडू फिरवणारा. कोणत्याही मैदान आणि मातीचं विकेट मिळालं की हा गोलंदाज बाकी छाप सोडतोय. यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये असताना कोणी विचार केला नव्हता की असा गोलंदाज तुम्हाला बिरवाडी संघातून बघायला मिळेल आतापर्यंत. पण या वर्षात हा गोलंदाज बाकी स्पिन टाकायला लागला आणि बघता बघता हुकमत गाजवतोय आपल्या गोलंदाजीच्या बळावर. चला एक आयकॉन खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, पवन किणी नावाचा खेळाडू. आणि समोर मॅन इन फॉर्म तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे निश्चितच करण मोरे. आता बाकी या खेळाडूंना भागीदारी करावी लागेल. आस्किंग रेट देखील वाढला गेलाय खऱ्या अर्थाने बघितलं तुम्ही तर, कारण 75 धावा इज अ बिग स्कोर. थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते आणि स्क्वेअर लेग बघायला मिळते. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवर तुम्हाला तैनात होताना बघायला मिळतात. किती चेंडू किती धावा बघितलं आपण, 26 झालं. 18 चेंडू 49. चेंडू गेला डीप गलीच्या रिझनला बॅकअप मध्ये खेळ आणि चेंडू जातोय सीमा पालेकडे 4 धावा. व्हॉट अ बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग करतात. 17 चेंडू 45. आता बाकी 17 चेंडू 45 धावाची गरज आहे. 30 धावा फलकावर लागल्या गेल्यात. अनिल सरकार असं एक वाक्य आहे. त्या सर्कलमध्ये चोहू बाजूने फलंदाजी करणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. मोठमोठा स्पर्धा कर्नाटकमध्ये देखील जातोय, तिथे देखील आपल्या धावाची छाप सोडतोय. 17 चेंडू आणि जिंकण्याकरिता 45 धावांची आवश्यकता आहे. ज्या प्रकारचा चेंडू होता त्याला मात्र ओळखलं, मेरिट प्रमाणे खेळलं आणि कट केलं आणि 4 रन बनवल्या. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहताय 30 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहिलं ऑफ साइड चेंडूला खेळले. पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. राहुल तिथे आहेत, अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथून जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल जो आहे तो मात्र मोजला जातोय, कारण की खूप महत्त्वपूर्ण आहेत येणारे प्रत्येक चेंडू दोन्ही संघांसाठी. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 16 आणि 16 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 44 धावांची अजूनही पवन सूद नवली संघाला आवश्यकता आहे. इथे मात्र पॉवर हिटिंग प्रीतमला करावी लागेल, पॉवर हिटिंग करणला करावी लागेल. निश्चितच, कारण 16 चेंडू 44 धावा काढायचे असल्या की तुम्हाला पॉवर हिटिंग करावी लागेलच. पुन्हा पवनकडे मार्गस्थ होतोय. आहा, भन्नाट यॉर्कर लेनचा चेंडू, काय सुपर पिस ऑफ बॉलिंग. जसं काय एखाद्याला काय खोदून काढावं लागते तशा पद्धतीची बॉलिंग. मोठे खेळ होते, दर्जेदार खेळाडू सातत्यपूर्ण एकमेकाविरुद्ध बऱ्याच वर्ष खेळत असतात. म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास झाला असतोय की कोणाला कुठे रोखावं. पुन्हा पवन राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू हवेवर आहे, चेंडूच्या पाठी सार्थक जाईल का आणि अप्रतिम झेल घेतला गेला सार्थक कडनं. हीच एक बेट फिल्डर. सार्थक कडे तुम्ही गेलात, चेंडू सहसा झेल सुटत नाही. आणि आता जर तुम्ही विचार केलात तर खऱ्या अर्थाने सामना बिरवाडीच्या हातामध्ये 60% वोटेज तुम्ही म्हणजे त्यांच्याकडे. अगदी बरोबर म्हणालात, 60% सामना बिरवाडीकडे झुकतोय. परंतु अजूनही जमेची बाजू आपण पाहिला करण मोरे मैदानामध्ये आहे. इथून जर करण क्लिक झाला, मोठे षटकार त्याच्या बॅटमधनं आले तर डेफिनेटली पुन्हा एकदा सामन्याला वळण प्राप्त होऊ शकतं. हो, आणि अजून एक तुम्हाला फलंदाज आहे. करण हा देखील एक चांगला मोठा फलंदाज आहे. जास्तीत जास्त ओव्हरआर्म कमी खेळतोय, पण या करण ठाकूरचं मनापासून कौतुक करेल. जेव्हा जेव्हा चान्स मिळालाय तेव्हा करण. आणि बघा एका ओव्हरमध्ये कसं टर्निंग पॉईंट झालं, 18 देखील निघाल्यात. तशाच पद्धतीचं कुठे क्लिक पुन्हा झालं तर सांगता येत नाही. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. खऱ्या अर्थाने एक मोठी ग्रँड फिनाले फायनल आमदार चषक. आदरणीय लोकप्रिय आमदार पालघर तालुक्याचे राजेंद्र गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा इथे भरवली गेली. काय झालं, आवाज कसा झाला, कुठे गेला तो? हॅलो, डीजे वाले या, थोडा आमचा आवाज गेलाय. हा बटन आला. चला पुन्हा एकदा बघूया. सरळ जातो चेंडू डीप लॉंग ऑनच्या रिझनला.
इथे बघा क्षेत्रक्षण एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 32. 32 धावा या बाकी तुम्हाला फलकावर पाहायला जातात. 75 धावा विजयासाठी करायचे. डीजे बघा आवाज थोडासा गेलाय. अजून आपल्याला बक्षीस समारंभ करायचंय. 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. इकडे इकडे बघा. 12 चेंडू आणि 42 धावा. खरोखरच कौतुक करायला पाहिजे. व्ह्यूअर्स इतके भेटले ना. बघा पहाटे पहाटे फोन येतात मुलांना. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्गवरती येतोय. पुन्हा एकदा जीवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. तशा पद्धतीत होता जीवा म्हणून बिरवाडी वाचलाय असं म्हणायला हरकत नाही. का झुंपप गोलंदाजी केलाय. आहा मोठा फ्लो. उंचीवर चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे जातो आणि मोठा गडी तंबूत परततोय. आता बाकी मोठा झटका बसलाय आणि आता जर विचार केलाय तर संपूर्ण वर्चस्व गाजवताना बघायला मिळालंय. मॅन इन फॉर्म जो बॅट्समन होता बघायला होता तो म्हणजे करण मोरे बाद झालाय. कारण फटकेबाजी करायची गरजच होती. कारण इथे जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला धावा जमवायचं गरजेचं होतं. 25 धावाची आकर्षक खेळी आपल्या संघासाठी खेळताना पण बाकीच्या फलंदाजांनी कोणीही साथ दिली नाहीये. आणि बघितलं की प्रणय धावबाद झाला आणि तिथून कलाटणी मिळाली. मोमेंटम मिळाला. तर मोमेंटमचा पुरेपूर फायदा उचलताना तुम्हाला बाकी संघ बघायला बिरवाडी. नक्कीच अपेक्षा होती प्रीतमकडनं, अपेक्षा होती प्रज्योतकडनं, परंतु अगदी सपशेल नाराज केले या फायनलच्या मॅच मध्ये. जास्त काही कॉन्ट्रीब्युशन करू शकले नाही. त्यांनी सुरुवातीपासून आपण पाहिलं बिरवाडीच्या गोलंदाजांनी मात्र अंकुश ठेवला. प्रथमेशला आपण पाहिलं, त्यानंतर राहुलला पाहिलं, जीवाला पाहिलं, पवनला पाहिलं आणि पुन्हा या षटकामध्ये जीवाला आपण पाहतोय. आतापर्यंत जीवाने घेतले ते 3 विकेट. अगोदरच्या षटकात 3 विकेट आता 1 धावबाद होता. पण खरोखर जर बघायला संपूर्ण टुर्नामेंटचा जर विचार केला तर जीवाचा एक क्लास, जीवाचा एक दर्जा इथे प्रत्येकानं पाहायला मिळेल. ही अर्जेंटची स्ट्राईक आहे. एकदा मॅचचं त्याला कळलं वेटेज कोणाकडे आहे की बाकी सुसाट वगैरे लोक घरी परताना पाहत असतात. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना जीवाला आपण बघत आहात. पॅडल स्वीप चेंडू करायचा. चेंडू सरळ लेग स्पिन झाला जातो थर्डमॅनच्या रिझनला. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. थँक्यू सो मच रसिक मायबा प्रेक्षक. तुम्ही 5 दिवस जो भरभरून आम्हाला प्रेम दिलात आणि खरोखर खेळाचं कौतुक केलं. आयकॉन खेळाचं मनापासून मी कौतुक केलं. त्यांना खेळाला दाद दिली. आम्हाला समालोचकात तुम्ही समालोचक चांगलं ऐकलं त्याबद्दल तुमचं देखील मनापासून कौतुक. काही काने आली आम्हाला शाबासकी दिली त्याच्यावर तुमचं देखील कौतुक. आणि मंथनजी तुमच्यावर बसून जो आनंद मिळाला 3 दिवस त्याच्यावर तुमचं देखील अनेक अनेक धन्यवाद. ज्या पहिले एक आनंद आपण घेतला तो म्हणजे नीरज स्फूर्तीचा फ्रेंड सरळ आयोजित या वर्षातील सर्वकुट स्पर्धा त्याचं देखील आपण नाव घ्यावं लागेल. तशाच T10ची एक स्पर्धा झाली सालवडला. T50ची स्पर्धा झाली नांदगावला. त्याचं देखील मनापासून कौतुक. आणि ही एक स्पर्धा ह्याचं देखील आपलं मनापासून कौतुक करायला. अजून एक स्पर्धा झाली होती ती म्हणजे उमरोळीची. तर खरोखरच कौतुक करावं लागेल. दाद द्यावं लागेल स्पर्धेला. आणि नक्कीच त्याचबरोबर आयोजक कुमार माळी, अनुराग चव्हाण या सर्वांचं खूप खूप धन्यवाद करावा लागेल. कारण की ते आम्हाला समालोचनाची संधी देखील उपलब्ध करून दिली. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सर्व आयोजक कमिटीचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. बघा 5 चेंडू टाकलेत. 5ही निर्धाव गेलेत. कदाचित हा जर टाकला तर मॅडम षटक तुम्हाला बघायला मिळेल. एक धाव बघायला मिळते. या एका धावाची जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी असायला पाहिजे. का सर्वोत्कृष्ट गोलंदाजी, लेग ब्रेक गोलंदाजी. पूर्वीच्या क्रिकेटचा आम्ही जे लेग ब्रेक बघायचो त्या लेग ब्रेकची आठवण करून देताना विजयी कोणी देखील पण दोन्ही संघाचं मनापासून मी कौतुक करेन. एका साईडला पवन सुतनवली आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे जय हनुमान बिरवाडी. पवन सुतनवली संघात देखील आपला आगेकूच, आपला डंका, आपला दर्जा इथे दाखवला. चला आमचे मंडपवाले कुठे असतील तर आमच्या आयोजकाशी संपर्क करा. मंडप डेकोरेटरचे कोणी कर्मचारी किंवा त्यांचे ऑनर असतील तर आमच्या सहकार. इथे बाकी चेंडू टाकल्यानंतर सरळ थर्डमॅनच्या रिजनला जातो. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. आता फक्त फॉर्मॅलिटी या मॅच मधली बाकी आहे. आमदार चषक 2025 चा विजेता संघ अगदी थोड्या वेळामध्ये काही क्षणामध्ये आपल्या समोर येईल.
पण बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, टीव्ही कोणाच्या घरात जाईल, सायकल कोणाच्या ओटावर जाईल, दुसरी सायकल कोणाच्या अंगणात जाईल, हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल. पण नीटपूर्वी खरोखरच प्रत्येकाचं मनापासून मी कौतुक करीन. तमाम सगळ्या पालघरवासियांचं, मग आमचे उमरोळीचे संघ असो, बेटेगावचे संघ असो, बिरवाडीचा संघ असो, शिरगावचे संघ असो, सातपाडीचे संघ असो, सफाळे गटातले संघ असो, प्रत्येक संघाचं मनापासून मी कौतुक. ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, भारत देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा टीव्ही चेक करून दिलं जाते, हे तुम्हाला फक्त आणि फक्त आमदार चषकामध्ये बघायला मला म्हणजे गॅरंटी आणि वॉरंटी सहित हा मॅन ऑफ द सीरीज टीव्ही दिला जाईल. हे फक्त कुठे आणि कुठे झालं तर आमदार चषक आर्यनच्या मैदानात तुम्हाला बघायला मिळालं. ओ इथे बाकी मोठा फटका खेळले, सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. चला चेंडू पर्यंत पोहोचवा. अजून किती चेंडू बाकी आहेत? 3 चेंडू बाकी आहेत आणि फरक धावसंख्या लागलाय ती 39. थोडासा एकतर्फी सामना बघायला मिळायला लागेल असं म्हणायला हरकत नाही. फक्त एक मात्र फलंदाज ज्याने चला जीवासाठी सारंग पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलं. जीवा सामना संपला की पहिले तुमचे 500 रुपये घेण्यासाठी या. बाकी आपण करूया. पुन्हा एकदा 6 धाव तुम्हाला बघायला मिळेल. अप्रतिम षटकार तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या होते ती. सारंग पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस हे युवासाठी दिलं गेलंय. 6 धाव आहेत. 46. चला सुरेंद्र यादव आणि जयंत पाटोळे यांचं देखील अनुराग बरोबर कौतुक करेल की त्यांनी देखील विकेट बनवण्यासाठी खूप कौतुक केलं. आणि अशा पद्धतीचा या वर्षीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन जय हनुमान बिरवाडी संघ तुम्हाला बघायला मिळतोय. एक चेंडू बाकी असणार अजून. झालं विजेते झालेत. हो यस यस. आणि इथे आपण पाहिलं तर चॅम्पियन टीम आमदार चषक 2025 ची ठरली आहे. 1 लाखाचं प्राइज ज्या टीमच्या नावे गेलंय जय बजरंग बिरवाडी. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळालं. पवनसुत नवलीचं क्रिकेट देखील तेवढंच चांगलं बघायला, ज्या पद्धतीने दबदबा निर्माण केला, मॅचेस केला, मोठमोठ्या संघाला पराभूत करून आपलं आगेकूच केलं. पण फायनलच्या वेळी त्यांच्या बॅटरने निराशा केली. एक मात्र बॅटर करण मोरे हाच फक्त खेळला, बाकी सगळ्या बॅटरला बाकी निराशा करता आली. पण जीवाने या स्पर्धेमध्ये बघा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना बघितलंय. बघूया कशा पद्धतीचं इथे बेस्ट बॅटर कोणाला मिळते, बेस्ट बॉलर कोणाला मिळते आणि मॅन ऑफ द सिरीज कोणाला दिलं जाते, कोण ठरतं या टीव्हीचा मानकरी. बघा टीव्ही कशा पद्धतीने पूर्ण चेक केली गेली, वॉरंटी आणि गॅरंटी घेतली गेली आणि पुन्हा तशाच पद्धतीने जसं आपण पॅक करतो तशा केलं जाते. आणि हे फक्त आणि फक्त तुम्हाला आर्यनच्या मैदानावर आमदार चषकामध्ये बघा. जेव्हा तुझे 500 रुपये आमच्याकडे आहेत हे घ्यायला यायचे आहेत. आमचे पंच, तिन्ही पंचाचं मनापासून मी कौतुक करीन. तिन्ही पंचांची आमची नावं तुम्हाला मी सांगतो. एका साईडला म्हटलं तर अभि तांडेल सातपाडीचे बघायला मिळालं, पालघरमधून अक्षय बघायला मिळतो दांडीकडनं, आणि एक प्रॉपर पालघरचे झाकीर. हे 3 पंच तुम्हाला बघायला मिळेल. सातत्यपूर्ण समालोचन तुम्ही ऐकलं ते म्हणजे मंथनजी यांचं, अजित पाटीलचं समालोचन ऐकलं. मी स्वतः तुमच्या दीपक संख्य होतो. नंतर उत्कर्ष पाटीलचं पण ऐकलं. आजच्या दिवसात तुम्ही एका दिवसापुरती समालोचन युसुफचं ऐकलं. आमचे पूर्ण एंटायर टीम पाटील नेटवर्कचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आमचं डीजेचं मनापासून आम्ही कौतुक करतो. नंतर आमचं टोटली एंटायर टीम त्यांचं देखील मनापासून. आणि सर्वात मोठा महत्त्वाचा वाटा माझे प्रेक्षक ज्यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, खेळाडूंना वावा दिली, खेळाडूंना दाद दिली आणि आलेला आयकॉन खेळाडूचा जो तुम्ही रिस्पेक्ट केला या पालघरमध्ये, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. यस, या दोन्ही संघांनी समोर आपण थोड्याच वेळात बक्षीस समार सुरुवात करतोय. चला या दोन्ही संघाने आपण इथे बक्षीस समारोह करतोय. चला तिथे दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. खरोखर या स्पर्धेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. काय व्ह्यूअर्स बघायला मिळाले आजच्या दिवसात. 80,000 म्हणजे प्रॉपर 2 लाखाच्या वर लोकांनी ही मॅच पाहिली.
खरोखर खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट बघायला मिळालं पालघरवासियांचं. आणि सर्वात आवर्जून मी करीन नो पॅकर घेऊन खेळताना माझ्या सातपाटी संघाचं देखील मनापासून शिरगाव संघाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. एक देखील पॅकर न करता चांगल्या पेनचं खेळ केलं त्याबद्दल शिरगाव संघाचं देखील मी मनापासून धन्यवाद देईल. आणि खरोखर जे पॅकर खेळाडू आले त्याने खूप चांगलं केलं. प्रथमेशने मन जिंकली, पवन खिळीने मन जिंकली. आमच्या उमरोळीच्या दोन्ही पॅकरचं देखील मनापासून करतो. विश्वनाथचं मनापासून कौतुक, त्याचं देखील चांगलं केलं. जयेश म्हात्रे यांनी देखील काय सुंदर आज फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. या दोन्ही संघ आणि मला वाटते प्रेक्षक असे तुम्ही देखील जाऊ नका. दुसऱ्यानंतर आमच्या तिसरा विजेता, चौथा विजेता म्हणजे दोन्ही सेमीफायनलचे लुझर त्याने देखील राहायचं की कोण ठरेल मॅन ऑफ द मॅच, कोण ठरणार आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आहे, हा तो देखील काढायचा विसरू नका. ओके, जीवाचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि ह्या ट्रॉफ्या कोणाच्या गळ्यात जाते, कदाचित आमची उंची देखील कमती पडेल अशा पैसे बघायला मिळतात. ट्रॉफीचं अट्रॅक्शन, ट्रॉफीचं डिझायनिंग ज्या पद्धती आणि हे ट्रॉफीचं सिलेक्शन अनुरागने केलंय. आम्हाला ह्या ट्रॉफ्या जर तुम्हाला बघायला मिळालं तर निश्चितच मनापासून मी कहतो SP कन्सल्टंट ह्यांच्याकडनं श्री सुमेध विनायक गायकवाड, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हा व श्री प्रवीण विलास कदम ह्यांच्याकडे ट्रॉफ्या. ह्या ट्रॉफ्या बघताना असं वाटतं की जणू काही सोन्याचं एखाद्या खाणीतून आणावं आणि हिऱ्यासारखं चमकावं तशा पद्धतीच्या